भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. महायुतीने मोठा विजय मिळवलेला आहे. महाविकास आघाडीचा खरं तर सुपडा साफ केल्याचं म्हटलं जात आहे. जशा प्रकारचा विजय तुम्हाला महायुतीला मिळालेला आहे, सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून आभार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मानलंच पाहिजेत. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न केला गेला होता, जाती जातीमध्ये भिंती निर्माण केल्या गेल्या होत्या, जाती जातीमध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केली गेली आणि सगळी निवडणूक जातीवादाकडे वळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्याकडून करण्यात आला गेला. वर्षभर त्या पद्धतीने तुम्ही सगळेजण बघताय. देवेंद्र फडणवीस साहेबांना इतक्या टोकाचं टार्गेट करण्याचा प्रयत्न, काही कारण नसताना, काही संबंध नसताना, उठायचं का देवेंद्रजी, उठायचं का देवेंद्रजी. अरे शिमग्याला चुकल्यासारखे रोज तुम्ही देवेंद्रजींच्या नावानं बोंबलत होता. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं. ती लोक बोलली नाहीत, परंतु पूर्ण शक्तीनिशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने ठामपणे लोक उभा राहिली. आणि म्हणून तर तुम्ही रिझल्ट बघताय ना. हे काय अपेक्षित होतं का तुम्हाला? हे महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांनी दिलेलं मतदान आहे, लाडक्या बहिणींनी दिलेलं मतदान आहे, गरीब मराठा आणि मायनर ओबीसीनी दिलेलं मतदान आहे, भटके विमुक्तांनी, बारा बलुतेदार, आदिवासी समाज, सगळा पूर्ण शक्तीनिशी हा महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला. त्यांना कळालं की ह्या नेतृत्वामध्ये व्हिजन आहे, हे नेतृत्व काम करू शकतं. शरद पवार म्हणत आहेत की मतांचं ध्रुवीकरण झालं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत, अशा प्रकारचं म्हणत आहेत. एकीकडे लोकसभेला तुम्ही केलं ते काय होतं? संविधान बदलणार असं खोटं सांगून लोकसभेला तुम्ही जो उद्योग केला शरद पवारांनी, तो काय होता? त्याला काय म्हणायचं हे शरद पवारांना विचारा ना. आयुष्यभर राजकारणामध्ये हेच उद्योग तुम्ही केले. पण एखाद्याचा शेवट गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. एखादा माणूस नोकरीला लागला तर तो लोकांची त्याची इच्छा असते आपण सेवानिवृत्त व्हावं सन्मानानं. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी आपला सत्कार व्हावा, पै पाहुणे यावेत, आपले वरिष्ठ अधिकारी यावेत, एखादा नेता यावा, त्याला आपल्याला हार घालावा, फेटा बांधावा, कपड्याचा आहेर करावा आणि तुम्ही चांगली सेवा केली. दुसरा प्रकार असतो बडतर्फी किंवा निलंबित करणं. आता ह्याला बडतर्फ करून टाकलं लोकांनी, हाकलून टाकलं या राजकारणात महाराष्ट्राच्या. तुमच्यासारखी घाण महाराष्ट्राच्या राजकारणात नको आहे, हा रिझल्टचा अर्थ आहे. परत माणसाला गोपीचंदची जीभ घसरली. लोकांनी तुम्हाला 10 सीटा, अरे लायकी काढली तुमची. 10 सीटा तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या आलेत, सातारा जिल्ह्यात एवढे सीट आलेत भाजपाच्या. तुमची लायकी काय? तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काय काय उद्योग केले तुम्ही शरद पवारांनी? अरे इतकं घाण लेवलला जाऊन तुम्ही लढता, एका माणसाला एवढं घाबरता. तुमच्यात हिंमत होती लढायचं ना समोरासमोर. पाठीमागून वार करणारी अवलाद ही भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांचे नाही. ते समोरासमोर लढतात, समोरासमोर बोलतात आणि लोकांच्या हिताचं काम करतात. मला आनंद आहे, मी आमदार झालो त्याच्यापेक्षा 1,00,000 पट जास्त मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येने भाजपाचे आमदार आलेत. मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र आता परीक्षा आहे ती म्हणजे कोणाचा अरे हा काय विषय किरकोळ विषय? नाही, कारण विषय आता आमचे वरिष्ठ नेते आता मुख्यमंत्री कोण होणार हे आमचे अजून वरिष्ठ नेते अत्यंत सक्षम आहेत. आमचा नेता सक्षम आहे. महायुतीचे सगळे नेते एकत्रित बसून यावरती निर्णय करतील आणि तो काय माझा विषय नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. उदय सामंत यांची सुद्धा भेट घेतली. आपण मुक्तागिरीच्या इथेच आहोत. उदय सामंतांना भेट घेतल्यामध्ये कुठेतरी असं म्हटलं जात आहे की आता मुख्यमंत्री पदाबाबत काही छोट्या मोठ्या नेत्यांकडून ही चर्चा होत असेल. अरे नाही, मी त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये MIDC दिली होती आणि त्यांना धन्यवाद द्यायला आलो होतो. तुम्ही सगळे इथं आहे. अरे आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, आम्ही मुख्यमंत्री पदावरती काय चर्चा करणार आहे? पण मला वाटतं की आमच्या महायुतीचे सगळे नेते जे 2.5 वर्षामध्ये एक दिलानं, एक मनानं, एकजुटीनं काम करत होते त्याच पद्धतीने आता सुद्धा करतील. त्यामुळे काय मला काय त्यात शंका वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. विधान परिषदेतले तुमचे जे सहकारी आहेत राम शिंदे, त्यांच्या मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं कर्जत जामखेडमध्ये निसट्टा विजय रोहित पवारांनी मिळवलेला आहे. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण रोहित पवार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रुबाबात आव आणून बोलत होता की मी कुणीतरी एक वेगळा माणूस आहे, जगापेक्षा वेगळं माझ्याकडे नेतृत्व गुण आहे, असा जो आव आणत होता तो आव तिथल्या लोकांनी पार त्याचा गळून टाकलेला आहे. 1100 का 12 किती मतांना आलाय तो? 1100 मतांनी तो निवडून आलेला आहे. मग तो पडल्यासारखा आहे. राजकारणामध्ये हारजीत होत राहते, परंतु आज पण जिंकला तर त्याला विजय असं म्हटलं जातं. यांना रुबाब करायची सवय आहे ना. एका मतानं जिंकला तर तो विजय म्हटला जातो. पण पवार म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापाची प्रॉपर्टी. आम्ही कुठं जरी गेलो तर काहीतरी करू शकतो अशा आविर्भावात राहणारी ही अवलाद आहे आणि त्यामुळे ह्या अवलादीला लोकांनी जागा दाखवलेली आहे. आज एवढ्या रुबाबात बोलत होता 19 ते 2024 पर्यंत. आता माझ्यावर किती वेळा बोलला तुम्ही मागच्या दारानं आले अमुक आहेत, फडणवीस साहेबांचे हे आहेत ते आहेत. अरे आता मी 40,000 मतांनी निवडून आलो, तू आला 1,000 मतांनी. लायकी काय तुझी?
थेट तुमचे इशारे आहेत त्यांना? थेट म्हणजे काय, आता बघा ना सभागृहात थेट काय आहे. निश्चितच ते हे होते गोपीचंद पडळकर. त्यांनी आपल्याशी बातचीत करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याशिवाय त्यांनी अगदी शरद पवार असो, रोहित पवार असो यांच्यावरती सुद्धा टीका जी आहे ती केलेली आहे. साधारणतः लायकी हा शब्द उच्चारत त्यांनी या सगळ्यावरती टीका करताना आपल्याला गोपीचंद पडळकर जे आहेत ते पाहायला मिळाले.